परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टी तसेच अनेक भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामालाची अतोनात नुकसान। चांदवड तालुक्यातील 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतामध्ये नुकत्याच 15 दिवसांपासून कांद्याची झपाट्याने लागवड सुरू आहे व अजून लागवड बाकी असून मात्र परतीच्या पावसाने थैमान घातले आहे। तर लावलेले कांदे, सोयाबीन, मक्का, टोमॅटो व इतर यांची अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। त्याच अनुषंगाने आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रायपूर येथील शंकर कोल्हे यांच्या शेतात लावलेल्या कांद्याच्या शेतात जाऊन व पाण्यात उतरून तेथील शेतकऱ्यांचा आढावा घेतला। डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी त्यामध्ये शेतकरी हा दोन्ही बाजूंनी संकटात सापडलेला आहे, कारण कांदा हे पीक शेतकऱ्यांचे नगदी पीक असून त्या पिकावरच सर्व काही उलाढाल केली जात आहे। या संदर्भात शासनाने ओला दुष्काळ करावा असं त्यांनी सांगितले। महाराष्ट्रामध्ये काल दुपारपासून परतीच्या पावसाचा हवामान अंदाजाने दर्शविल्याप्रमाणे काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, रात्रीपासून सततधार पाऊस पडत आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील रायपूर या गावामध्ये आलेलो आहोत। मी एका शेतकऱ्याच्या कांदे लावलेल्या शेतामध्ये आज पाण्यामध्ये उभा आहे। त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे कांदे लावलेले आहेत त्या कांदे संपूर्ण पावसाने भिजून चाललेले आहे आणि संपूर्ण ते कांदे खराब होणार आहे। माझ्या पाठीमागचा संपूर्ण हे कांद्याचा शेत जे लावलेले आहे, हे कांद्याचं शेत संपूर्ण परतीच्या पावसाने संपूर्ण कांदे खराब होणार आहे। शेतकऱ्यांचं हे नगदी पीक जर म्हटलं तर कांदा हे पीक सर्वात प्रथम दर्शवलं जात आहे, त्याच्यावर संपूर्ण शेतकरी हा उलाढाल करीत असतो। मात्र आज रोजी या शेतकऱ्यांनी जे कांद्याचं पीक लावलेलं आहे ते संपूर्ण काल रात्रीपासून सततधार पाऊस जो येत आहे त्या पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे कांदे हे पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अंतर्नात नुकसान होत आहे। तर आपल्यासोबत रायपूर या गावचे एक शेतकरी आहेत, ते बोलणार आहे। दादा, काय सांगाल कांद्याचे काय परिस्थिती आहे तुमच्या? आज हा 5 एकर कांदा, याला मजुरी 13,000 रुपये एकराला, माझी 65,000 रुपये मजुरी लागली आणि आज या पावसामुळं माझा कांदा आज 3 फूट पाण्यामध्ये आहे आणि हा पाण्यामुळे हा कांदा टिकू शकत नाही, ज्याच्यामुळं मजुरी निघणं अवघड आहे आणि वाईट परिस्थिती असल्यामुळे या शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ मदत करावी अशी माझी शेतकऱ्यांची तर्फे विनंती आहे। कांद्याला एकरी लावण्यास किती खर्च येतो? एकरी 13,000 रुपये खर्च येतो आणि गाडी भाडंसुद्धा मजुरांचं ते 1,500 रुपये लागतं, असं पार 15,000 रुपये टोटल खर्च येतो। सरासरी आता तुमची या ठिकाणी किती नुकसान झाले आहे? आज माझी 90% नुकसानच आहे। आता तो 10% राहिला, तो जर कांदा राहिला तर बरा, तर तो बी सोडून जाणार, म्हणजे 100% नुकसान आहे माझी। आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, या शेतामध्ये संपूर्ण गुडघ्या एवढं पाणी आज या कांद्याच्या शेतामध्ये साचलेलं आहे। त्यामुळे हा कांदा येईल की नाही येईल, हा कांदा होईल की नाही होईल, असा शेतकऱ्याला मात्र आता प्रश्न पडलेला आहे। चांदोडवरून कॅमेरामन पुंडलिक घोरपडेसह डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।